हौस नव्हती प्रसिद्ध व्हायची, पण काही लोकांचा मास तोडायसाठी आले इथपर्यंत. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भाऊचं यूट्यूब चॅनल इट्स आय एडिटमध्ये. तरी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप दिवसानंतर कडक आणि ॲटिट्यूडवाला स्टेटस घेऊन आलेलो आहे. तरी मित्रांनो, आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आपल्या चॅनलवर कडक आणि ॲटिट्यूडवाले स्टेटस दररोज डेली येणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन नाही केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करून ना. तुम्हाला साईटला लिंक साईटला आहे, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक बी आहे. तसंच मित्रांनो, तुम्ही अजून मला इंस्टाग्रामला पण फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला DM करून विचारू शकता. तसंच मित्रांनो, तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियलबद्दल काही प्रॉब्लेम येत असेल तर मित्रांनो, तुम्ही टेलिग्राम जॉईन करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलचं फ्रीमध्ये मटेरियल भेटून जाईल. तसंच मित्रांनो, थोडा वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, मी तुम्हाला अशा प्रकारे मी बिटमार्क प्रोजेक्ट दिलेला आहे, तो ओपन करून घ्यायचा. अशा प्रकारे मी तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट दिलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे प्लसच्या आयकॉनवर टच करून इमेज आणि मीडियामध्ये जाऊन आपल्याला म्हणजे ज्या फोल्डरमध्ये मी तुम्हाला मटेरियल दिलं ते फोल्डर मी तुम्हाला ओपन करून देतो. आधी फोल्डर हुडकावं लागेल. आता मित्रांनो, खूप फोल्डर तयार केलेत, हा वाले फोल्डर आहेत. अशा प्रकारे आधी आपण हे लेअर ऐकून घेऊ मित्रांनो, म्हणजे तुम्हाला पण काही प्रॉब्लेम येणार नाही. अशा प्रकारे हा फर्स्टवाला टेक्स्ट पेज आहे. हा घेतल्यानंतर आपल्याला ह्या तीन टिंब दिसले, 3 टिंबावर टच करून फिल अँड एरिया करून असं मध्यभागी ओढून घ्यायचे, म्हणजे याच्यावर टच करायचे. अशा प्रकारे असं मध्यभागी घ्यायचं म्हणजे हा व्यवस्थित दिसेल. नंतर हा राहिलेला पार्ट अशा प्रकारे कट करून द्यायचा आहे, म्हणजे राहिलेला आपल्याला काय पार्ट करायचा उपयोग नाही आपल्याला त्या पार्टाचा. नंतर आपल्याला सगळे अशा प्रकारे कट असे जॉईन करून घ्यायचे. हा दुसरावाला टेक्स्ट पेज अशा प्रकारेच ॲड करून घ्यायचा. राहिलेला पार्ट आपल्याला एक्स्ट्रा पार्ट कट करून द्यायचा आहे. हा वाला आयकॉन ह्याच्यावर दाबायचं, म्हणजे हा कट होऊन जाईल. नंतर 3 टिंबावर टच करून ह्याला पण फिल्स करून असं करून द्यायचे. मास्क जरा मध्यभागी ओढून द्यायचं, म्हणजे इकडे जाऊ नये, हलवून पण. अशा प्रकारे सगळे आपण पट्ट दिशा ॲड करून घेतो मी. Santa's holding the lighter.
सगळ्यांना पहिल्या टेक्स्टवर जाऊन इफेक्टमध्ये जाऊन तीन टिंबावर डॉटवर असं पेस्ट करून द्यायचं आहे. ह्याला पण सेम स्टेप करायचे आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचं आहे. अशा प्रकारे सगळ्यांना अशा इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे. ॲड झाल्यानंतर मित्रांनो आता फोटोचा पण एक वेगळा इफेक्ट आहे, तो पण दिलेला मित्रांनो हावाला. हा फोटो टच करून या इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. अशा प्रकारे कॉपी केल्यानंतर नंतर मित्रांनो फोटोवर अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे. फोटो दाबायचा आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर असा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. अशा प्रकारे या फोटोला इफेक्ट ॲड होईल. नंतर या फोटोला राहिलेला इफेक्ट कसा ॲड करायचा मी तुम्हाला सांगेन. हा फोटो टच करायचा आहे, इफेक्टमध्ये जाऊन हा फोटोवर हा पण पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. नंतर हे राहिलेले इफेक्ट आहे ना असे बंद करून द्यायचे. म्हणजे फक्त एक हा लास्टवाला गामा इफेक्ट फक्त असा ठेवायचा. म्हणजे अशा प्रकारे फोटोवर मस्तपैकी दिसेल अशा प्रकारे. तर मित्रांनो पहिला जे आता इथून आपल्याला आपला लोगो पण ॲड करून घ्यायचा मित्रांनो. लोगो अशा प्रकारे मित्रांनो आपण लोगो ॲड करून घेतलेला आहे. आपला पहिला व्हिडिओ इथून झालेला मित्रांनो. आता दुसरा व्हिडिओ आपण आता इथून या फोटोला आपल्या शेक इफेक्ट द्यायचा आहे. तरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला इथं संपलेला. तरी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा